यांचा अति व्हायला लागलाय आता. म्हणजे सूर्योदयाच्या आसपास गार्गीवर हल्ला होण्याची शक्यता. कसंही करून सूर्योदयापूर्वी राखणदाराने गार्गीला शोधून काढायलाच हवं, नाहीतर गार्गीच्या जीवाला धोका. सूर्योदय होईपर्यंत त्या राखणदाराला तिथून बाहेर पडू देऊ नकोस देवा. गार्गीचा राखणदार आलाय, त्याला तिची खून सापडली. तेव्हा आता फक्त लवकरात लवकर त्याला गार्गी सापडू दे.
कोण आहेस तू? कोण आहेस तू? सांग. सांग. थांब. हे बघ, माझं ऐक. थांब. थांब. मी काय म्हणतो ते ऐक. ऐक माझं. हे बघ, मी तुझ्या ऐक ऐक मी तुझ्या मदतीसाठी आलोय. माझ्यावर विश्वास. निले, अरे काय करतोस? स्वाती, अगं गार्गीच्या कोणा मैत्रिणीचा एकदा मेसेज आला होता तुला? रुचिता. हा, तिला विचारून बघ ना, तिला काही माहितीये का? हो. हॅलो. हा रुचिता, मी गार्गीची आई बोलतेय. सॉरी हा लेट फोन करते. ऐक ना, गार्गी तुझ्या बरोबर आहे का? नाही म्हणजे ती घरी आली होती पण परत बाहेर गेली. काय म्हणजे ती एकटीच गेली आहे? रुचिता, ऑफिस मधल्या आणखी कुणाला काही माहिती कळली तर मला जरा कळव. हो. काय ग, काय म्हणाली ती? हे सगळं तुमच्यामुळे झालंय. ती चिठ्ठी तुम्हाला मिळालेली असताना सुद्धा तुम्ही का तिला जायला दिलं? स्वाती, मी तुला आतापर्यंत 1000 वेळा सांगितलंय, गार्गी जे काही करते ते विचारपूर्वकच करते. त्यामुळे एवढं टेन्शन घेण्याची गरज नाहीये. तेव्हा ना येतच असेल ती. येईलच ती, येईलच ती, येईलच ती असं म्हणत 4 तास निघून गेलेत. पोरगी घरात नाही आलीये. तिचा फोनही लागत नाही. तुम्ही पोलिसात तक्रार करा. स्वाती, हे बघ स्वाती, मला आता तरी लगेच याची गरज वाटत नाही. माझ्यावरती विश्वास ठेव. आपली गार्गी सुरक्षित परत येईल. नाही, तिला पाहिल्याशिवाय मला चैन पडणार नाही. स्वाती शांत हो ग. तिला काही होणार नाही. नाव काय तुझं? नाव काय तुझं? आणि इथे कशी आली आहेस आणि का आली आहेस? गार्गी नाव आहे का तुझं? काय अक्कल आहे का तुला? तुझ्या ऑफिसचा सगळा स्टाफ शोधतोय तुला वेड्यासारखा आणि तू घरात लपून बसलीस. मला एक सांग, घर बंद असताना तू आत शिरलीसच कशी? किती उशीर? सॉरी लेट झालं. मॅम, मला कळत नाही गार्गी सारखे कपडे घालून काय होणार आहे? इडियट, तुला अजून काहीच कळलेलं नाहीये. नाही. आता फायनल सांगते, ऐक. हे कपडे घालून मी मृत्युंजय बंगल्यात जाणार आणि तिथून गार्गीला बाहेर काढणार. इन केस तिने जर काही फुटेज रेकॉर्ड केले असतील तर या कपड्यांवरून ते प्रूव्ह होईल की ते फुटेज गार्गीने नाही तर मी रेकॉर्ड केलं. कळलं? नाही कळलं. तुम्ही करताय तर बरोबरच असेल ना. ए, काय विचारतोय मी? का आली आहेस तू इथे? ऍक्च्युली माझा एक हॉरर शो आहे ज्यामध्ये मी अशा हॉरर जागांची माहिती लोकांना देते. हॉरर? हो. या जागेविषयी मला माहिती होतं आणि ते नेमकं काय होतं ते बघायला मी इकडे आले होते. म्हणून कोणाची परवानगी नसताना डायरेक्ट घरात घुसणार तू? सॉरी. काय सॉरी? ऍक्च्युली मी चॅनल कडून नव्हते आले. मला प्रूव्ह
करायचं होतं की मी सुद्धा हा शो करू शकते. दिस इज रिडिक्युलस. आय एम सॉरी. आता तरी पटलंय ना तुला या घरात तसलं काही नाहीये म्हणून. निघ आता, प्लीज निघ. अगं किरण, बोल काय झालंय? भाऊजी, आपल्याला थोडा वेळ काढावाच लागेल. म्हणजे मला नाही कळलं तुला काय म्हणायचं. काही नाही. किरण प्लीज, काय झालंय ना ते स्पष्टपणे सांग. अगं तिकडे स्वातीची जी अवस्था झाली ना ती नाही बघवत आहे मला. खूप हायपर झाली अगं ती, काहीही ऐकून घेत नाही. आणि जोपर्यंत गार्गी तिच्या समोर येत नाही ना तोपर्यंत ती शांत नाही बसणार ग. हे बघा भाऊजी, गार्गी सुखरूप परत येईल माझी खात्री. पण तोपर्यंत स्वातीला आणि आपल्या सगळ्यांना धीर धरावा लागेल. तुम्ही पुढे व्हा, मी येते स्वातीशी बोलायला. प्लीज लवकर ये. आणखीन 2 तास जर तो राखणदार तिथेच राहिला तर गार्गीची तिथून सुखरूप सुटका होईल. पण तोपर्यंत वाट बघण्यापलीकडे दुसरा काहीच इलाज नाही. कोण आहे आतमध्ये? दार उघडा. कोणी आहे का? दार उघडा ना. काय हो, तुमच्या त्या रिपोर्टरला हेच घर मिळालं होतं का गायब व्हायला? म्हणजे काय नाव काय तिचं? गार्गी. गार्गी? हो साहेब, गार्गीच नाव आहे तिचं. बघा शिंदे, तुम्हाला बोललो होतो की या गार्गीचा आणि या घराचा काही ना काहीतरी संबंध जरूर आहे. हो साहेब. तर आपल्याला आज जायलाच पाहिजे. साहेब, पण दरवाजा तर उघडत नाहीये. साहेब, मला असं वाटतंय की हा दरवाजा तोडावा लागेल. हो, या तोडा. साहेब, एवढा मोठा दरवाजा मी कसा तोडणार? बघितलं, तुम्ही टीव्हीवरती वाटेल ते दाखवतात. आता कालची माणसं ऑर्डर दिली, दारं काय तोडतात, खिडक्या काय तोडतात. आणि इथे बघा, सगळं आम्हाला करावं लागतं. चला बाजूला. हे घर तुमचं आहे का? हो. दुसऱ्या कोणाच्याही घरात इल्लीगली का घुसरलं? काय नाव काय आपलं? क्षितिज निंबाळकर. हॅलो. या घरात तुम्ही राहतात? नाही, पण तसा विचार आहे. म्हणजे मी नुकताच विकत घेतलाय हा बंगला. कधी? लिलावर. हो. बरं, यांचं असं म्हणणं आहे की यांची एक रिपोर्टर तुमच्या घरामध्ये आहे. तिला शोधायचा बराच प्रयत्न केला आम्ही, ती कुठेच सापडली नाही. तुम्ही विचारू शकता यांना. साहेब,
तरी सुद्धा प्लीज तुम्ही एकदा आज जाऊन चेक करा ना. मिस्टर निंबाळकर, आम्हाला आज जाऊन तपास करावा लागेल. या. चला.